नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदीचा 3रा धडा दादी माँ का परिवार. तर ह्याच्या आधी आपण जे धडे वगैरे शिकलेलो आहोत इयत्ता 7वीचे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी धडे अपलोड केलेले आहेत शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये. तर जोपर्यंत मी ह्या चॅनलमध्ये अपलोड करणार आहे तोपर्यंत तुम्ही प्लीज शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये जाऊन सायन्स, मॅथ्स, हिंदी, संस्कृत सगळं बघू शकता आणि प्रश्न उत्तरे सर्व काही दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे दादी माँ का परिवार. आता पुष्कळ मुलांना कन्फ्युजन असतं की दादी म्हणजे एक्झॅक्टली कोण. दादी म्हणजे वडिलांची जी आई असते त्यांना दादी म्हणतात. ठीक आहे. हिंदीमध्ये ना वडिलांचे जे आई वडील असतात त्यांना दादा दादी म्हणतात आणि आईचे जे आई वडील असतात त्यांना नाना नानी म्हणतात. ठीक आहे. हा दादा दादी आणि नाना नानींमधील फरक तुम्ही लक्षात ठेवा. का तर आपण तर आजी आजोबाच म्हणतो ना. मम्मीच्या मम्मी पप्पांना आपण आजी आजोबा म्हणतो आणि पप्पांच्या मम्मी पप्पांना सुद्धा आपण आजी आजोबाच म्हणतो. पण हिंदीमध्ये त्यांना वडिलांच्या मम्मी पप्पांना आजी आजोबांना दादा दादी आणि आईच्या आजी आजोबांना तुम्ही नाना नानी म्हणायचं. ओके, गुड. तर हा धडा लिहिलेला आहे रमाकांत कांत यांनी. जन्म 25 ऑक्टोबर 1949, खंडेला, उत्तर प्रदेश. रचनाएं एक तेरे बिना सुनो कहानी, सरल बाल कथाएं, जंगल की कहानियाँ, परिश्रम का वरदान, सूझबूझ की कथाएं आदि. परिचय म्हणजे त्यांचं ओळख आता आपण घेणार आहोत. रमाकांत कांत जी की रचनाएं सुप्रतिष्ठित बाल पत्रिकाओं में प्रकाशित हुई है. म्हणजे जे लहान मुलांचे जे पत्रिका असतात ना त्याच्यामध्ये ते छापले जातात. आता ह्या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर प्रस्तुत कहानी में. आता ही जी गोष्ट आहे इसमें लेखक ने यह बताया है कि संकट के समय शांति, एकाग्रता, धैर्य और एकता के साथ कार्य संपन्न करने चाहिए. आता जेव्हाही आपल्यावरती कोणतीही आपत्ती येईल, संकट येईल, त्यावेळी आपण शांततेने काम केलं पाहिजे, एक चित्ताने काम केलं पाहिजे, धैर्य ठेवलं पाहिजे आणि एकता सुद्धा ठेवली पाहिजे. जर सगळ्यांनी एकत्र येऊन जर त्या संकटाचा सामना केला तर आपल्याला फार सोप्या प्रकारे त्या संकटांपासून स्वतःला वाचवता येतं. ठीक आहे. तर जरा सोचो बताओ मध्ये यदि प्राकृतिक संसाधन समाप्त हो जाए तो जैसे जल, वन आदि. आता प्राकृतिक संसाधन म्हणजे नैसर्गिक संपत्ती जर नष्ट होऊन गेली तर काय होईल. म्हणजे उदाहरण पण दिले त्यांनी. पाणी नसेल तर, जंगलं नसतील तर काय होतील. तर ह्याचा तुम्हाला एक विचार करायला त्यांनी सांगितलेला आहे. तर आपण जाऊ शकणारच नाही, जीवसृष्टीत नाही राहणार. तर आता आपण सुरुवात करूया या गोष्टीला. एक छोटे से घर में दादी माँ रहती थी. एक छोटंसं घर होतं त्यामध्ये दादी माँ राहायची. यो तो वह निपट अकेली थी फिर भी घर आबाद था उनका. तसं पाहिलं तर ती एकटीच होती पण तरी सुद्धा तिचं घर जे होतं ना पूर्ण भरलेलं होतं. आबाद म्हणजे नेहमी भरलेलं असणे. रोज सुबह दादी माँ उठती, घर बुहारती सवारती. म्हणजे आपण कसं सकाळी उठल्यावर झाडू, अंगणात झाडू सगळं करतो की नाही त्याला बुहारती सवारती, साफसफाई वगैरे करायची. आंगण में आसन धरती, खाना बनाती खाती. आता अंगणात बसायची, जेवायची, जेवण बनवायची, जेवायची. परिवारजनों से बतियाती. आता तिचे जे कुटुंबीय, परिवारजन म्हणजे कोण, कुटुंबीय, ह्यांच्याबरोबर ती बोलायची, गप्पा मारत बसायची. रात होती, सो जाती आणि रात्र झाली की ती झोपून जायची. ओके.
तर दिन मजे में गुजर रहे थे, परिवारजन फल फूल रहे थे. आणि अशा प्रकारे दिवस फार मज्जेत जात होते आणि तिची कुटुंबातील लोक सुद्धा फलत फुलत होते. अब सुनो परिवार की कहाणी. आता दादीमाच्या बद्दल तर आपण ऐकलं, आपल्याला कळलं आता. पण आता तिच्या परिवारच्या बद्दल आपल्याला माहिती देत आहेत. दादीमा थी समजदार सयानी. आता दादीमा कशी होती? खूप समजदार आणि हुशार होती. घर के आंगन में बरगद का पेड़ था. बरगद म्हणजे वडाचं झाड. घराच्या अंगणात एक वडाचं झाड होतं. बरगद का पेड़ था. उस पर घोंसला बना था. घोंसला म्हणजे पक्षीचं घरटं. तर त्यावरती काय बनला होता? एक पक्षीचा, हे बघा, हे घरटं दिसते ना तुम्हाला, त्याला घोंसला म्हणतात. घोंसले में रहती थी चिडिया. आता घरट्यामध्ये कोण राहतं? चिमणी. तर तिची चिमणी राहायची. वह दादी माँ की थी संगिया. आणि ती दादीमाची कोण होती? तर मैत्रीण होती, संगिया होती, साथी होती. चिडिया का नाम था नीलू. तिचं नाव काय होतं? नीलू. नाव लक्षात ठेवा यांची. सुबह उठ दादी आंगन बुहारती. नीलू फुदकती चिंचियाती. दादी माँ से बतियाती. आता जेव्हा दादी अंगणमध्ये यायची तेव्हा नीलू तिच्याबरोबर चिंचियाती और दादी माँ से बतियाती. मग तिच्याबरोबर ती गप्पा गोष्टी करत असे. एक और थी दादी माँ की साथी. आणि तिची एक साथीदार अजून एक होती. कोण होती? चिंकी चुहिया. चिंकी चुहिया. चुहिया म्हणजे उंदीर. ठीक आहे, उंदरीण म्हटलं तरी चालेल आपण. उंदरीण होण्या का, म्हणजे ती बाई होती ना, म्हणून चिंकी चुहिया. पेड़ के नीचे बिल बनाकर रहती. आता झाडाखाली ती बिल बनवून राहत होती. आता बरगद के पेड़ पे कौन रहती थी? नीलू चिड़िया घोंसले में रहती थी. और ये जो चिंकी चुहिया थी वह पेड़ के नीचे बिल बनाकर रहती थी. दिन भर घर में उसकी दौड़ लगती. यह थी दादी माँ की दीन दुनिया. आणि चिंकी चुहिया दिवसभर घरामध्ये इकडे धाव तिकडे धाव करत असे आणि हीच दादीमाची दुनिया होती. कोण कोण होतं तिच्या दुनियेमध्ये सांगा बघू? नीलू चिडिया और चिंकी चुहिया. एक और हां झालं हे. दादी माँ बतियाती हे पण झालं. हां, यह थी दादी माँ की दीन दुनिया. दादी माँ चिडिया और चुहिया हे तिघे जण राहायचे. वे सब यदि होती खुश तो दादी माँ भी रहती खुश. वो चिडिया और वो चुहिया दोन्ही खुश असले की दादी माँ सुद्धा खुश असायची. दादी माँ हुई कभी दुखी तो वे भी नहीं रहती थी सुखी. आणि कधी काय झालं आणि ती दादी माँ दुखी झाली की चिंकी चुहिया आणि नीलू चिडिया सुद्धा दुखी व्हायचे. अशा प्रकारे त्यांचं ते आयुष्य घालवत होते. ठंडी के दिन थे. उन्हीं दिनों नीलू चिडिया ने अंडे दिए. उनमें से निकले 2 बच्चे. आता थंडीचे दिवस म्हणजे हिवाळ्यामध्ये नीलू चिडियानी 2 अंडी दिली आणि त्या अंड्यांमधून 2 पिलं बाहेर आली. नन्हे सुंदर अच्छे अच्छे. कसे होते ते? छोटेसे आणि सुंदर छान छान होते. टीनू मीनू नाम निकाला. आता त्यांचं नाव काय ठेवलं त्यांनी? टीनू आणि मीनू. सबने मिलकर पोसा पाला. आता ते टीनू मीनू नीलू चिडियाची ती पोरं, मग त्यांना ते लोक फार प्रेमाने वाढवत असे. चिंकी को 2 बेटों के उपहार मिले. आता ही जी चिंकी चुहिया होती तिला सुद्धा 2 मुलं झाली. चुस्कू मुस्कू थे बडे भले. त्यांचं नाव काय होतं? चुस्कू आणि मुस्कू. आता बघा, नीलू चिडिया के जो बच्चे थे उनका नाम था टीनू मीनू. नावं लक्षात ठेवा. आणि चिंकी चुहियाची जी मुलं होती त्यांचं नाव होतं चुस्कू मुस्कू.
थे बडे भले, खूपच चांगले होते. दादी माँ उनका ख्याल रखती. आता जशी आजी कशी तुमची काळजी करते की नाही, तसंच त्यांची सुद्धा काळजी दादीमा करत असे. उनसे मन बहलाती, आणि त्यांच्याबरोबर ती आपलं मन रमवत असे. त्यांच्यातच ती आपलं मन रमवत असे. स्नेह प्यार से वह दुलारती, रोने लगते तो पुचकारती. आणि प्रेमाने ती असं मायेने हात फिरवतात की नाही तसं. आणि ते रडायला लागले की त्यांना असं गपरे उगी उगी असं करतो की नाही आपण, त्याला म्हणतात पुचकारणे. चारों बच्चे घर आंगन में दौड लगाते. आता 4 ही ती मुलं होती छोटी, ते घरात अंगणात सगळीकडे धावाधाव त्यांची चालत असे. हसते खेळते और खाते गाते. हसत खेळत आणि गात गात अशा प्रकारे त्यांचे दिवस चालले होते. खेळ खेळ में वे लड़ भी पडते, आणि खेळता खेळता कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणं सुद्धा व्हायची. दादी माँ उन्हें समजाती, कहती मेरे बच्चों मत लड़ो, झगडे टंटो में मत पडो. आता जेव्हा त्यांचं भांडण झालं की मग दादीमा त्यांना समजवायची, अरे असं भांडू नका, भांडणांमध्ये झगडे तंटे म्हणजे भांडण तंट्यामध्ये पडू नका. तनिक एकता का ध्यान रखो, थोडं जरा एकताकडे तुम्ही लक्ष द्या. एकता म्हणजे मुलीचं नाव नाही आहे. एकता म्हणजे सगळे एकत्र मिळून राहणं, मिळून मिसळून राहणं, त्याला एकता म्हटलेलं आहे. ठीक आहे. सब मिलकर रहा करो, आणि सगळे मिळून एकत्र राहा. तभी तो कहते हैं एकता है जहाँ खुशहाली है वहाँ. म्हणूनच म्हणतात ना, जिथे एकता आहे तिकडे खुशहाली आहे. तर अशा प्रकारे दादीमा त्यांना समजवत असे. ठीक आहे. यूं दिन कट रहे थे हसी खुशी से. अशाच प्रकारे आनंदात दिवस जात होते. परिवार में सब रह रहे थे खुशी खुशी से. आणि परिवारमध्ये म्हणजे दादी, नीलू चिडिया आणि तिची जी मुलं होती ती टीनू मीनू, चिंकी चुया आणि तिची मुलं चुस्कू मुस्कू, असा त्यांचा परिवार होता. तर ते परिवारामध्ये हसत खेळत त्यांचे दिवस जात होते. एक बार संकट आ गया. एकदा संकट आलं. चिड़ियों में मातम छा गया. चिड़ियों में मातम छा गया. मातम म्हणजे दुःख होणे. असा आपण कसं म्हणतो, घरामध्ये कुणाच्या बरोबर कुणाचं मृत्यू वगैरे झालं किंवा कुणाच्या बरोबर काही वाईट झालं तर सगळे कसे एकदम शांत आणि कुणी कुणाशी बोलत नाहीत, हसत नाहीत, खेळत नाहीत, असं त्याला मातम म्हणतात. ठीक आहे. तर उदास दुःखी होते सगळेजण. नीलू दाना चुगने चली गई. आता ही जी नीलू चिडिया होती ती दाणा खायला गेली. संग बच्चों को भी ले गई, आणि आपल्या बरोबर ती मुलींना सुद्धा घेऊन गेली. अन्य चिड़े चिड़िया भी थे उनके साथ. अन्य चिड़े चिड़िया म्हणजे पक्षी, चिमणा आणि चिमणी. चिडे म्हणजे चिमणा, चिडिया म्हणजे चिमणी. अन्य चिड़े चिड़िया भी थे उनके साथ. अजून चिडे चिडिया पण त्यांच्या बरोबर होते. खलिहानी में धान उगे हुए थे भात. खलिहान म्हणजे शेतामध्ये भाताचं पीक उगवलेलं होतं. सूरज की किरणें ढल रही थी. सूर्याची किरणे ढळत होती म्हणजे सूर्य मावळत होता. सूरज की किरणें ढल रही थी. चिडिया दाना चुग रही थी. आता सूर्य मावळला की पक्षी आपापल्या घरी निघून जातात की नाही. आता त्यांनी काय विचार केला की दाणा खाऊया आणि पटापट आपापल्या घरी निघून जाऊया. अचानक मुनमुन को ध्यान आया. आता त्याच पक्ष्यांमध्ये, चिमण्यांमध्ये मुनमुन नावाची सुद्धा एक चिमणी होती. तिच्या अचानक असं लक्षात आलं. उसने सबको बतलाया. तिने सगळ्यांना सांगितलं, सासू माँ आने वाली है, घोंसले में कोई नहीं वह खाली है. आता माझी सासू येणार आहे आणि माझ्या घरात तर कोणीच नाही. तर त्यांचं घर म्हणजे घोसलाच असतो ना, घरटं. आणि घोसले में कोई नहीं है वह
खाली है आणि घरटं तर माझं खालीच पडलेलं आहे आणि माझी सासू आता येणार आहे. घर जाने की उसने विदा ली. मग ती बोलली आता बाबा मला घरात जायला पाहिजे, नाही तर माझी सासू आली तर मला ओरडेल की असं घर टाकून गेली म्हणून. म्हणून तिने सगळ्यांना टाटा बाय बाय केलं. सबसे टाटा टाटा बाय 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 करली आणि सगळ्यांशी टाटा बाय बाय केलं तिने. अब वह उडने को हुई. आता ती उडायला तयार झाली. बेचारी उलझ कर रह गई. पण तिला उडताच येईना, ती अडकून गेली होती. अरे मैं फस गई, वह चिल्लाई. आता तिला उडताच येईना तर ती ओरडली, अरे मी फसले. नीलू ने उसकी पुकार सुनी. आता ही जी नीलू चिड़िया थी उसने मुनमुन की पुकार सुनी. तिला आवाज ऐकू आलं की ही का अशी ओरडते, अरे फस गई म्हणून. दुसरी चिड़ियों ने भी बात सुनी आणि दुसरे पक्षी पण होते, त्यांनी पण ऐकलं. नीलू उसके पास जाने लगी पर उसकी भी रही बेचारगी. आता नीलूला वाटलं आता ती बाबा संकटात आहे तर आता तिला मदत करायला आपण गेलं पाहिजे. नीलूने असं विचार केलं आणि ती तिकडे जायला गेली तर तिला सुद्धा उडताच येईना आणि तिला सुद्धा जाताच येईना. तिची ही अवस्था सेम होती. म्हणून काय बोललं, पर उसकी भीती बेचारगी. ती सुद्धा लाचार होती, ती सुद्धा फसलेली होती, म्हणून ती तिच्यापर्यंत जाऊ शकत नव्हती. तब वह बात समझ गई, फिर चिंचिया कर चिल्लाई. मग तिच्या लक्षात आलं की आता आपण काय अडकलेलो आहोत, जाळात अडकलेलो आहोत. फिर चिंचिया कर चिल्लाई. मग चिची करत ती ओरडली, बोली, अरे हम सब उलझ गए हैं. अरे आपण सगळेजणच अडकलेलो आहोत. बहेलिये के जाल में फस गए हैं. बहेलिया म्हणजे पारधी. ते फासे पारधी असतात ना पक्ष्यांना पकडणारे, त्यांना बहेलिया म्हणतात हिंदीमध्ये. ठीक आहे, बहेलिया म्हणजे पारधी, जे जाळ फेकून पक्ष्यांना पकडतात. तर बहेलिये के जाल में फंस गए हैं. बहुतेरे उन्होंने यत्न किए, निकल न सके, उलझ गए. त्या लोकांनी खूप प्रयत्न केला पण ते त्या जाळाच्या कचाट्यातून सुटले नाही. आता काय केलं होतं त्याने, बहेलियाने दाणे टाकले होते आणि जाळ टाकलं होतं आणि जाळावरती दाणे टाकून दिले होते, म्हणजे ते पक्षी येतील दाणं खायला आणि अडकतील, अशी त्याची योजना होती. आता चिंचिया कर चिल्लाई. हा, पहेलियों के फंस गए हैं. बहुतेरे उन्होंने यत्न किए, निकल न सके, उलझ गए. चिड़े चिड़िया हुए उदास. आता चिमणा चिमणी जे होते ते खूप उदास झाले. खत्म हुई घर जाने की आस. आता काय आपलं खरं नाही. आता आपण ह्या जाळातून काय सुटणार नाही आणि घरी परत जाऊ शकणार नाही. संपलं, आता आपलं आयुष्य इथेच संपलं असं त्यांना वाटू लागलं आणि ते उदास झाले, हताश झाले. सभी के हो रहे थे हाल बेहाल. खत्म हुई घर जाने की आस, सभी के हो रहे थे हाल बेहाल. आ रहा था बच्चों का ख्याल. आता घरी तर आपण जाऊ शकणारच नाही. आता काही पक्षी असे होते की ज्यांची मुलं घरट्यात होती आणि ते दाणा घेण्यासाठी आले होते, तर आता त्यांना सारखं सारखं त्यांच्या मुलांची आठवण येऊ लागली. आता आपल्या पोरांना कोण बघणार, आपण तर इथे आता फसलेलो आहोत असं. तर अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागले. बुरी बातें वे सोचने लगे. आता त्यांच्या मनामध्ये खूप असे वाईट असे विचार येऊ लागले की आता आपलं आयुष्य इथे संपलं, आता आमच्या पोरांचं काय होणार, ते वाट बघत राहतील, काय विचार करतील, असं ते विचार एक 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 मनामध्ये विचार येऊ लागले. आता हा बहेलिया काय करेल आमच्या बरोबर, आम्हाला विकून टाकेल का आम्हाला मारून खाऊन टाकेल, काहीही कल्पना नाही त्यांना. सिसक सिसक कर रोने लगे. असं विचार वाईट वाईट विचार येऊन ते रडायला लागले. नीलू टीनू मीनू थे एकदम शांत. आता अशा वेळी सगळेच रडत बसले तर त्याच्याने काय मार्ग निघणार आहे का, नाही. तर नीलू टीनू मीनू थे एकदम शांत. आता नीलू टीनू मीनू जे होते ते खूप शांत होते.
बघत होते सगळ्यांचं काय काय चाललेलं आहे ते लोक बघत होते. हालाकी चिंता से थे वे भी क्लांत. पण त्यांच्याही मनामध्ये काळजी वाटत होती की खरंच आता काय होणार आपलं, काय आपण याच्यातून सुटू शकणार आहेत का. आणि त्या लोकांची बोलणी सुद्धा ते ऐकत होते. फिर दादी माँ की सीख सुनाई, दी उन्हें एकता की दुहाई. आता त्यांनी काय सांगितलं, दादीमा सारखं सांगायची की एकतेमध्ये खूप ताकद असतं. कधीही वेळ प्रसंग पडला, संकट आलं मोठं, तेव्हा आपल्याला सगळ्यांना एक झालं पाहिजे, एकजुटीने संकटाचा सामना केला पाहिजे. तर तीच गोष्ट त्यांनी त्या चिमणीला चिडियांना सांगितली की अशा वेळी आपण एकतेनेच काम केलं पाहिजे. मुनमुन थी उनकी हमजोली. आता त्यांच्याबरोबर मुनमुन पण होती. तुनक कर वह यूं बोली. आता ती तडकून बोलली, असं तडकून बोलली, हम में एकता है, आमच्यामध्ये एकता आहे. लढ नहीं रहे है, आम्ही काय भांडण नाही करत आहोत. हार गए है, जाल में फसे हुए है. हरलोय आम्ही, जाळामध्ये फसलेलो आहोत आम्ही. चाहे कितनी भी एकता रखो, क्या धरा है जब कुछ कर न सको. आता तुम्ही लोक बोलत आहात एकता ठेवली पाहिजे म्हणून, पण कितीही एकता ठेवला तरी आपण ह्या संकटातून काय सुटणार आहोत का. असं कोण बोलली, मुनमुन बोलली. आता याच्यामध्ये काय करू शकणार आपण. टीनू बोली, बस इतने में ही डर गई. बस एवढ्यावरच घाबरून गेलीस का तू. हम जरूर जीत जाएंगे, एकता की ताकद दिखाएंगे. ती बोलली, आम्ही नक्की जिंकू आणि एकतेमध्ये किती ताकद असतं ते आम्ही सगळ्यांना दाखवून देऊ. मुनमुन बोली, आखिर चाहते हो कैसी एकता. कसली एकता पाहिजे तुम्हाला. म्हणजे एकता करत आहे, पण कसली एकता पाहिजे तुम्हाला. तनिक खोलो अपनी अकल का पत्ता. नुसतं एकता करत बसू नका. आता एकता म्हणजे नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा तुम्ही सांगा, असं ती बोलू लागली. क्या धरा है, काय झालं, बस इतने में ही डर गई, हम जरूर जी जाएंगे, एकता की ताकद दिखाएंगे. मुनमुन बोली, आखिर चाहते हो कैसी एकता, तनिक खोलो अपनी अकल का पत्ता. टीनू ने समझाई युक्ती. आता ती आयडिया सांगू लागली सगळ्या चिमणींना. तर सुनो तो जरामध्ये काय आहे, सुने हुए चुटकुले हास्य प्रसंगों को पुनः स्मरण करके सुनाओ. चुटकुले म्हणजे काय, चुटकुले म्हणजे जोक्स. तर तुम्ही ऐकलेले जे जोक्स आहेत ना ते वर्गामध्ये बोलून दाखवा, असं सांगत आहे. आता एकतेच्या बद्दल ती बोलली, युक्ती सांगितली. उससे मिल सकती थी मुक्ती. आता ह्याच युक्तीने आपल्याला ह्या पारध्यापासून मुक्ती मिळेल. योजना सबके मन को भाई. आता ही आयडिया सगळ्यांनाच आवडली. उसमें थी सबकी भलाई. आणि ह्यातच सगळ्यांची भलाई सुद्धा होती. टीनू बोली, मीनू कहेगी 1 2 3 4. तर टीनू काय बोलली, मीनू जी आहे ती बोलणार 1 2 3 4. उड चले सब पंख पसार. आणि त्याच वेळी सगळ्यांनी एक साथ उडायचं. जाल सहित उडने को रहेंगे तैयार. 1 2 3 4 बोलल्या बरोबर सगळ्यांनी उडायला तयार राहायचं. हम एक साथ उड पडेंगे. सगळ्यांनी एकत्रच उडायचं. एक ही दिशा में चलेंगे. आणि एकाच दिशेने जायचं. नाहीतर एक इकडे उडेल, एक तिकडे उडेल, एक तिकडे उडेल, तर मग ते होणार नाही ना. सगळे धडाम दिशी पडतील खाली. म्हणून त्यांनी एक दिशा ठरवली की ह्या दिशेनेच आपण उडायचं. सब हो गए होशियार. आता सगळे सावध झाले. उडने को थे वे तैयार. आता उडायला ते सगळेच तयारी उभे होते. मीनू बोली 1 2 3 4. आता मीनू बोलली 1 2 3 4 बोलल्याबरोबर उड चले सब पंख पसार. सगळे पक्षी एक साथ उडाले. जाल सहित वे उड लिए. आता जाळाच्या बरोबरच पक्षी जाळ घेऊनच उडायला लागले. मन में आशा और विश्वास लिए. त्यांच्या मनात आशा
निर्माण झाली की आता आपण या संकटातून सुटू. गजब एकता थी उन सब में. आणि त्यांच्यामध्ये फार छान एकता होती, त्याचमुळे हे शक्य झालं, नाही का. उमंग हिलोरे ले रही थी मन में. आता मनामध्ये एक आनंद निर्माण झाला त्यांच्या, की अरे वा, चला बाबा, कुठेतरी आपण एकत्र उडालो तरी आता ह्याच्या चुंगलमधून तरी सुटलो आपण. बहेलिया ठगासा रह गया. आता जाळ टाकून, दाणा टाकून तो बहेलिया जो होता तो कुठेतरी लपून बसला असेल ना आणि बघत असेल ना, चिमणे फसलेले आहेत आणि मस्तपैकी दाणे खात आहेत. हा माझी तर आता चांदी झाली असं त्याने विचारही केलं असेल. पण त्याला काय माहिती की हे जे पक्षी आहेत एक साथ त्याचे जाळ घेऊन उडणार. बहेलिया ठगासा रह गया. बघतच राहिला तो. त्याला एवढं आश्चर्य झालं की अरे बापरे, कसं काय हे शक्य झालं म्हणून. सोच रहा था पंछियों ने यह किया. अरे बापरे, पक्ष्यांनी हे असं केलं, एक साथ माझं जाळ घेऊन ते उडून गेले. एवढी एकता यांच्यामध्ये कशी काय बुवा, अशी त्याच्या मनात प्रश्न येऊ लागले. क्या करता वह बेचारा. आता तो काय करू शकत होता. पक्षी तर गेले उडून आणि त्याचं जाळ सुद्धा घेऊन गेले. एकता के आगे था हारा. आता त्या पक्ष्यांच्या जी एकता होती पक्ष्यांची, त्याच्या समोर त्याला सुद्धा हरावं लागलं. त्यानंतर चिडे चिडिया तनिक न सकुचे. आता त्यांना अजिबात भीती वाटत नव्हती. सीधे दादी माँ के घर पहुंचे. आता दादीमाकडे जाण्यासाठी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच नव्हता. सरळ सगळेजण कुठे गेले, उडत दादीमाच्या घरी गेले. चिंतित दादी बैठी मुंह लटकाए. आता दादी बिचारी काळजीत पडली होती की ही अजून चिडिया का नाही आली. नीलू, चिडिया, टीनू, मीनू सगळे गेले होते आणि अजून एवढं उशीर झाला तरी सुद्धा हे अजून का आले नाहीत, म्हणून ती काळजी करत बसली होती. मुंह लटकाए म्हणजे तोंड लटकवून. बुरे विचार मन में आए. मनात तिच्या खूप वाईट वाईट विचार येत होते. कुणाच्या, दादीच्या. चिंकी की आंखों में आंसू थे. आता चिंकी जी होती चुहिया, ती तर रडायलाच लागली. उदास हो रहे चुस्कू मुस्कू थे. आणि चुस्कू मुस्कू जे होते चिंकी चुहियाची मुलं, ते लोक सुद्धा उदास झाले होते. कुणीच आलं नाही अजून. हे लोक का आले नाहीत, काय झालं यांच्याबरोबर, एवढं का उशीर झाला यांना. अशा प्रकारे आपण काळजी करतो की नाही. शाळेतून यायला उशीर झाला, कुठेही बाहेर गेलो असलो आपण आणि आपल्याला यायला उशीर झाला तर आपली आई काळजी करते की नाही आपली, काय झालं, का उशीर झाला म्हणून. दादी माँ का चरखा शांत, सबका मन हो रहा क्लांत. तर दादी माँ सुद्धा एकदम शांत बसली होती आणि सगळेजण खूप चिंतेत, काळजीत बसले होते. अचानक कलरव हुआ आंगन में. अचानक कलरव म्हणजे किलकिलाट होऊ लागला अंगणामध्ये. सबने देखा आनन फानन में. अचानक एकदम शांत होतो आणि एवढा अचानक आवाज कुठून येऊ लागला म्हणून सगळे अरे कुठून आवाज येते, कुठून आवाज येते म्हणून बघायला लागले. तर आनन फानन में चिंचिया रहे थे पक्षी बहुत सारे. आता त्या जाळात अडकलेले जेवढेही पक्षी होते ते सगळे चिची 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 करत होते. चिमण्या सकाळी ऐकता ना तुम्ही कशा आवाज करतात ते, चिंची चिची 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 चिची. उनमें थे नीलू टीनू मीनू प्यारे. आणि त्या चिमण्यांमध्ये नीलू, टीनू, मीनू हे पण होते. विचित्र हाल उनका देखा, अनेक थे पर था उनमें एका. आता त्या लोकांची अवस्था त्यांनी बघितली. अनेक पक्षी होते पण त्यांच्यामध्ये काय होतं, एकता होती. तेव्हाच ते आले होते ना जाळ्याच्या बरोबर उडत. एक साथ आंगन में उतरे. सगळे एकत्र त्या अंगणात उतरले. मानव वे मित्र हो गहिरे गहरे. असं वाटत होतं की ते लोक खूप म्हणजे असे जवळचे मित्र आहेत, एकमेकांचे खूप खास मित्र आहेत असं वाटत होतं की सगळे एक साथ आले आणि एक साथ खाली उतरले. चिंकी उधर पहुंची. आता चिंकी चुया होती ती तिकडे गेली. दादी माने की गर्दन उंची. दादी माने पण मान वर केली. काय आवाज येते, चिची चिची चिची. खटिया पर बैठी थी वह भोली, देख उन्हें वह बोली. आता ती दादी माँ कुठे बसली होती, खाटेवर बसली होती.
ती त्यांना बघितली आणि दादीमा कशी होती, भोळी होती. आणि त्या सगळ्या पक्ष्यांना बघून ती काय बोलली, बहुत देर से आई हो नीलू आज, खैरियत तो है क्या हुआ था काज. आज तुला यायला खूपच उशीर झाला नीलू, आणि सगळं बरोबर आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना, काही अडचण तर नाही आहे ना. नीलू ने हाल सुनाया, दादी माँ को सब बतलाया. आता नीलू बोलली की आम्ही असं दाणं खायला बसलो आणि बहेल्याने तिकडे जाळ टाकलं होतं आणि दाणे टाकले होते, आम्हाला माहितीच नव्हतं आणि आम्ही अडकलो होतो आणि मग आम्ही सगळे असे एकत्र उडून आलो. यो पहुंची पंछियों की टोली, दादी माँ हसी और बोली. ती बोलली अशा प्रकारे आम्ही जे पक्षी आहोत ते सगळे एकत्र इथे आलो. टोली म्हणजे ग्रुप. ओके. दादी माँ हसी और बोली. आता दादी माँ हसायला लागली हे सगळं ऐकून. टीनू मीनू है समजदार. आता ही जी नातवंड आहेत ना माझी, ती खूप हुशार आहेत, समजदार आहेत. टीनू बोली कुठे गेलो बाबा, हा बरोबर, सॉरी. टीनू मीनू है समजदार, तभी तो किया खबरदार. ते हुशार आहेत म्हणूनच तुम्हाला त्यांनी सावधान केलं. जान तुम्हारी बच गई है, यही अच्छी बात हुई है. आणि त्याचमुळे तुमच्या सगळ्यांचं जीव वाचलेलं आहे आणि ही एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे. सच है जान हमारी बची, पर अब भी है जाल में फंसी, तनिक हमें संभालो, इससे बाहर निकालो. आता ते जे बिचारे पक्षी होते ते जाळात अडकले होते, तर ते काय बोलले, सच है जान हमारी बची, खरंच आहे आमचं जीव तर वाचला आहे, पर अब भी है जाल में फसी, पण अजूनही आम्ही ह्या जाळ्यातच अडकलेले आहोत. तनिक हमें संभालो, थोडं आता आम्हाला तुम्हीच सांभाळा, इससे बाहर निकालो, आणि या जाळ्यामधून आम्हाला बाहेर काढा. दादी माँ तब मुस्काई. दादी माँ मग हसायला लागली. राज की बात उन्हें बताई. आणि एक राज म्हणजे काहीतरी एक गुपित गोष्ट असते ना, ती त्यांना ती म्हणाली. आता मेरी कलम से मध्ये निम्नलिखित शब्दों के आधार पर एक कहानी लिखो. पाणी, पुस्तक, बिल्ली, राखी. ही गोष्ट आहे ना, मी अपलोड केलेली आहे. पाणी, पुस्तक, बिल्ली, राखी. तर हे कहाणी लेखन तुम्ही बघा, तुम्हाला समजेल कसं लिहायचं ते. ठीक आहे. उंगली उठाकर बोली, काम करेगी एकता की गोली. बच्चों, उसमें ही शक्ति है, वही बचने की युक्ति है. आता ती बोट वर करून काय बोलली, आता परत आपल्याला एकताचीच गोळी काम करणार आहे. बच्चों, उनमें ही शक्ति है, एकतेमध्ये खूप ताकद आहे, वही बचने की युक्ति है, आणि एकतेमधूनच आता तुमची सुद्धा सुटका होईल. वह तुम्हें बचाएगी, तुमची जी एकता आहे तीच तुम्हाला आता वाचवणार. जाल से मुक्त कराएगी, आणि या जाळातूनही ती तुम्हाला सोडवणार. नीलू बोली मीठी बोली, हम एक है पर क्या करे, बच जाए कुछ ऐसा जतन करे. आम्ही तर एकच आहोत, पण आता काय करायचं, आता आम्ही याच्यातून वाचू, असं काहीतरी तू जरा आयडिया कर. दादी माँ ने समझाया. आता दादी माँ काय करू लागली, तिला समजवू लागली. फिर से एकता का पाठ पढ़ाया. परत तिने एकतेचं पाठ त्यांना शिकवलं. वह बोली, एकता पंछियों की ही नहीं, औरों में भी होनी चाहिए. वही. आता फक्त पक्ष्यांमध्ये एकता असली पाहिजे का, नाही, तर सगळ्यांच्या मध्ये एकतेची भावना असली पाहिजे. ते माणूस असो, जनावर असो, पक्षी असो, सगळ्यांमध्ये एकतेची भावना असली पाहिजे. यह बात सदैव ध्यान में रखते, एक और एक 11 होते. आता ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आपण सहसा 1 आणि 1 2 म्हणतो की नाही, पण दादी माँ काय बोलते आहे, जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळी 1 आणि 1 11 माणसाची ताकद आपल्या अंगामध्ये येते, जेव्हा आपण कोणतंही काम एकत्रितपणे करतो तेव्हा. ठीक आहे. 1 आणि 1 2 नाही, 1 आणि 1 किती होतात,
11 होते। किसी तरह के तुम झिझक न करो, तुम्ही अजिबात कोणत्याही प्रकारचं संकोच करू नका। चिंकी से तनिक याचना करो, आता ही चिंकी चुई आहे ना, तिला जरा तुम्ही रिक्वेस्ट करा, विनंती करा, वह तुम्हें बंधन से बचाएगी, ती तुम्हाला ह्या जाळाच्या कचाट्यातून सोडवेल, जाल काट बाहेर ले आएगी। आणि ती चुईया आहे, ती काय करेल, तिच्यासाठी किती वेळ लागणार आहे ना ती जाळ कुरतडायला, तर तीच तुम्हाला ते जाळ काटून त्याच्यातून बाहेर काढेल। टीनू मीनू ने कहा हम आजाद हो रहे हाँ, आता टीनू मीनू खुश झाले, बोले अरे हां, चिंकी चिडिया जी आहे ती काय करणार, हे जाळ कुरतडून टाकणार आणि आम्ही स्वतंत्र होणार। मौसी चुस्कू मुस्कू को बुलाओ, आता ती काय बोलली, ती चिंकी चुईयाला काय बोलले, मौसी, आता ते बहिणी बहिणी ना, मग ते मावशी म्हणणार तिला चिंकी चुईयाला, तर मौसी चुस्कू मुस्कू को बुलाओ सब मिलकर हमें बचाओ, आता मावशी पटकन चुस्कू मुस्कूला पण बोलव आणि आम्हाला ह्या जाळमधून सोडव, यही बात नीलू ने कही, मग नीलू पण बोलली, भेद किया किसी ने कही बात चिंकी के मन को भाई, आता तुम्ही तिघे जण या एकत्र आणि आम्हाला ह्याच्यामधून सोडवा। भेद किया किसी ने नहीं, आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काही भेद नाही आहे। बात चिंकी के मन को भाई, आता नीलू बोलली तर ते चिंकीला पण आवडलं। दौड़ भाग झटपट आई दादी यूं बोली, मिलकर रहो हम जोली, एक रहोगे तुम सब हार नहीं मिलेगी तब, आणि ते सगळे गेले आणि ते जाळ कुरतडायला लागले। आणि अशाच प्रकारे मग दादी काय बोलली, मिलकर रहो हम जोली, नेहमी असेच एकत्र रहा, एक रहोगे तुम सब हार नहीं मिलेगी तब, जेव्हा तुम्ही सगळे एकत्र राहणार तेव्हा हार कशामध्येही तुम्ही हरणार नाही। चिंकी गई जाल के पास, चुस्कू मुस्कू भी थे आसपास, चिंकी जी होती ती पण गेली जालकडे आणि चुस्कू मुस्कू पण गेले। पैने दातों से काटा जाल, हे रिकाम्या जागामध्ये येणार तुम्हाला, पैने म्हणजे धारदार, छोटे छोटे धारदार दात होते, त्यांच्याने त्यांनी जाळ कुरतडलं। आजाद हुए सब तत्काळ, सगळे लगेच स्वतंत्र झाले। चिडे चिडिया चिंचिया रहे, चिमणा चिमणी आता चिची 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 करत होते, चिव 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 चिव, चिंचिया रहे। दादी माँ से बतिया रहे, दादी माशी बोलत होते। टीनू मीनू चुस्कू मुस्कू खेळने लगे, आता ही लहान मुलं ही खेळू लागली। सब थे प्रेम स्नेह में पगे, सगळे प्रेम आणि स्नेह म्हणजे आपुलकीने भरलेले होते। दादी माँ की सीख रंग लाई, सबने दी एकता की दुहाई, दादी माँनी जे शिकवलं होतं मुलांना, तर ते जे शिक्षण कधीही वाया जात नाहीत म्हणतात की नाही, ते असंच असतं, ठीक आहे। आता हे जे शिकवलं होतं दादी माँनी आणि त्यांना ते जेव्हा ते अडकले जाळेमध्ये तेव्हा त्यांना तीच शीख कामात आली, हो की नाही, म्हणून म्हणतात की नाही शिक्षण जे असतं ते कधीही वाया जात नाही, कधी ना कधी ते आपल्या कामी येतच। सबका एक साथ मुंह खुला, अंत भला तो सब भला, आता सगळे एकत्रच बोलले, अंत भला तो सब भला, शेवट चांगला तर सगळं चांगलं, ठीक आहे। छान होती की नाही, छान होता ना धडा। तर त्या महिने समजामध्ये तुम्ही लेखकाने जे सांगितलेले आहे ते, एकता में कितना बल होता है यह मैंने इस पाठ में से समजा, असंही लिहिलं तरी सुद्धा चालेल, ठीक आहे। आता लवकरच ह्याच्या प्रश्नांची उत्तरं सोडवायला घ्या, काही शंका असेल तर मला विचारा, मी तुम्हाला सोडवून देते, ठीक आहे। आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, बेलचा आयकॉन टॅप करा। फक्त हा एकच विषय नाही तर मी सगळे विषय शिकवते तुम्हाला, त्यामुळे काळजी करायचं काहीही कारण नाही, ठीक आहे। लवकर सबस्क्राईब करा, बेलचा आयकॉन टॅप करा, मोफत आहे माझं चॅनल, तुमच्या मित्रमैत्रीण नातेवाईक सगळ्यांना फॉरवर्ड करायला विसरू नका आणि लाईक करा, लाईक करायला अजिबात विसरायचं नाही, ठीक आहे। चला मग आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।